दिवसभर कमवलेले पैसे रात्री कुठे जातात माहितीये का? तर चला बघू. दिवसभरची गिरायकी तर सगळे दाखवतील, पण रात्रीच्या वेळेस जी साफसफाई चालते ना ते कोणीच दाखवणार नाही. तर आमच्याकडे रात्री पण काम चालतं. मेन विषय पैशाचा आहे. धंदा 1 रुपये करा, 100 रुपये करा की 10,000 करा, 20,000 करा, जे मेंटेनन्स आहे ते लागणार म्हणजे लागणारच. जसं की लाईट भाडं झालं, साफसफाई खर्च झालं आणि झाला आपला कामगार वर्गाचा पगार, तर तो पण आपल्याला त्याच्यात पकडा लागतो. आणि आम्ही ठरलो अनलिमिटेड देणार आहे. 99 रुपयामध्ये अनलिमिटेड पावभाजी. 1 पाव खा की 10 पाव खा, 1 भाजी खा की 10 भाज्या खा, फुल्ली अनलिमिटेड. धंदा म्हणजे नुसती गर्दी नाही, तर गिराईक असो अगर नसो त्यांची वाट पाहावाच लागते. कधी असे आलेल्या कस्टमर वापस पण करावं लागतात. बोल ना बॉस. हा, पाणीपुरी भेलपुरी खातात. नाही, पाणीपुरी भेळ सगळं संपलं. टायमाच्या अभावी कधी कधी असा अनुभव आला की खूप बुरं फील होतं, कारण की रात्रीचे वाजलेले 10 आणि यावेळेस आपल्याकडे जे साहित्य होतं ते आपण फेकून दिलं. कारण की आपण फ्रेश विकतो, फ्रेश आणतो, फ्रेश विकतो आणि साहित्य फेकून दिलं. आफ्टर दॅट कस्टमर आले की खूप बॅड फील होतं. तर राहिला प्रश्न आपल्या कमाईचा, तर त्याबद्दल पण आपण बोलणारच आहे. कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा की तुम्हाला असं काय वाटतं की किती रुपये तुम्हाला उरत असतील, एक अंदाज म्हणून. आणि पुढचा टॉपिक, चांगला टॉपिक कोणता राहील मला बनवण्यासाठी, व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्यासाठी, तर तुम्ही प्लीज कमेंटमध्ये मला सांगा. नवीन बिझनेस स्किल असे या युट्यूब चॅनलवर येणारच आहे, त्यासाठी याला सबस्क्राईब करून ठेवा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतंय की मला किती रुपये उरत असतील. क्राऊड खूप असतो आपल्याकडं. तर पुढचा व्हिडिओ नेमका कोणत्या टॉपिकवर पाहिजेत हे नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.